नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर GMC गट ड चा जो एक्झाम होणार आहे त्याच्या क्वेश्चन सेट बघत आहोत, प्रश्नसंच बघणार आहोत टॉपिक वाईज। याआधी सुद्धा आपण GMCचे भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत, इंग्लिश व्याकरणवरती, मराठी व्याकरणवर, तसेच GS GK आणि जे करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओज बनवलेले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असतील तर प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण GMCची, तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ टॉपिक वाईज आणि सिलेबस जो सिलेबस आहे GMCचा त्याच्यानुसार आपण व्हिडिओ टॉपिक वाईज व्हिडिओज बनवलेले आहेत। तसेच आपलं टीच विथ प्रतिभा हे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला या व्हिडिओची PDF सुद्धा मिळणार आहे। तर टीच विथ प्रतिभा या चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं या व्हिडिओचेच आणि जे एवढे व्हिडिओज बनवले त्याचे सर्व PDF तुम्हाला तिथं अवेलेबल मिळणार आहेत। तर आज आपण समास या टॉपिकवरती प्रश्नसंच बघत आहोत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1 बघा, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नापसंत, अनादर, अपुरा आणि अयोग्य ही सर्व नन तत्पुरुष समास आहे। कुठले? नन तत्पुरुष समास। तर बघा इथं नापसंत, अनादर, अयोग्य या सामासिक शब्दातील पहिले पद बघा कसे आहे, अनुक्रमे ना, अ यासारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू झालेली आहेत, म्हणून ही सर्व काय आहे? उदाहरणे नन तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत। आता बाकीच्या पर्यायाचं बघायचं झालं तर बघा, नापसंत। आता नापसंतमध्ये बघा, नापसंत आपण काय केलेलं आहे? विग्रह काय होणार याचा? पसंत नसलेला। आपण पसंत नसलेला असं बोलतो का? नाही, काय बोलतो? शॉर्टकटमध्ये नापसंत। तर इथं पहिला शब्द काय आलेला आहे? ना आलेला आहे, म्हणून काय ते नन तत्पुरुष समास। नेक्स्ट बघा, अनादर। अनादर पर्याय बघा, अनादरचा विग्रह काय होतो? आदर नसलेला। काय होतो? आदर नसलेला, म्हणून काय आहे? आलेला आहे पहिला। अनादर विग्रह काय झाला? आदर नसलेला, तर काय आहे? नन तत्पुरुष। अपुरा, अपुराचं काय होतो विग्रह? पूर्ण नसलेला। पूर्ण नसलेलाच म्हणजे अपूर्ण, अपुरा। नेक्स्ट बघा, अयोग्य। अयोग्यचा विग्रह काय होणार आहे? जो योग्य नाही किंवा योग्य नसलेलाच कोण? अयोग्य। नन तत्पुरुष समास म्हणजे काय बघा आता, ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद अन, न, ना, बे, नी, गैर हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। नन तत्पुरुष म्हटलं तर पहिलं पद कुठलं असते? पासून स्टार्टिंग असते, अन पासून स्टार्टिंग असते, जिथून न, आ, बे, नी, गैर, यापासून स्टार्टिंग होते। ज्या शब्दाची याच्यापासून न, ना, बे, नी, गैर यापासून सुरुवात होते, तर तिथं समजायचं कुठला समास आहे तो? नन तत्पुरुष समास। यासारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्याला नन तत्पुरुष समास असे म्हणतात। आता उदाहरण बघायचं झालं तर बेडर। बेडर म्हणजे इथं बे लागलेला आहे, तर बेडर म्हणजे डर नसलेला। आता तत्पुरुष समास म्हणजे काय? तत्पुरुष समास म्हणजे काय बघा, ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात असू द्या, ज्या समासात दुसरे पद काय असते? हे महत्त्वाचे असते, पण समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द काय होतो? किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास काय बोलतात? तत्पुरुष समास असे म्हणतात। आता थोडक्यात ज्या समासात दुसरा शब्द प्रधान महत्त्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात। आता तत्पुरुष समासाचे प्रकार बघा किती आहेत? तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? 7 प्रकार आहेत। पहिला प्रकार कुठला आहे? विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे अलुक तत्पुरुष समास, तिसरा आहे उपपद, चौथा आहे नन तत्पुरुष, पाचवा आहे कर्मधारय, सहावा आहे द्विगु आणि सातवा आहे मध्यमपदलोपी। तर याच्यामध्ये बघा आता प्रत्येक समास बघणार आहोत आपण। इथं बघा, विभक्ती तत्पुरुष समास पहिला काय आहे? विभक्ती तत्पुरुष समास। आता विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात। आता इथं बघा, विभक्ती तत्पुरुष समास म्हटलं तर लक्षात ठेवायचं, त्या तत्पुरुष समासामध्ये काय येतो? विभक्तीचा अर्थ। विभक्ती माहिती आहेत ना, विभक्तीचा अर्थ व्यक्त होतो त्यास काय बोलायचं? विभक्ती तत्पुरुष समास। आता उदाहरण बघायचं झालं तर सुख प्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त। आता सुख प्राप्त याच्यामध्ये सुखाला येथे काय आलं? विभक्ती ला आलाय ना।
आता द्वितीय तत्पुरुष समास झाला. कुठला आहे? द्वितीय. सलाते सला नाते द्वितीयामध्ये येते. तर काय ते? सुखाला प्राप्त म्हणजेच द्वितीय तत्पुरुष समास. नेक्स्ट समास बघा, अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास. आता ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा. अलुक म्हणजे लोप न पावणारा. म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष समासात शब्दाच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. आता उदाहरण बघायचं झालं तर अग्रेसर, तोंडी लावणे. अग्रेसर आणि तोंडी लावणे. नेक्स्ट कुठला आहे? उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. आता ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते, ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद काय आहे? प्रधान असते, ते धातू साधित असते. काय असते? धातू साधित. व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्याच उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. आता उदाहरण बघायचं झालं तर नीरज म्हणजे निरात जन्मलेले. निरात जन्मलेले काय होते? इथे लक्षात ठेवायचं. उपपद याच्यामध्ये कुठला समास प्रधान असतो? दुसरा पद काय असते? प्रधान असते आणि धातू साधित असते. इथं हे लक्षात ठेवायचं तर उपपद तत्पुरुष समासामध्ये. नेक्स्ट बघा, कर्मधारय समास. आता कर्मधारय समास म्हणजे काय? हा तत्पुरुष समास हा तत्पुरुष समासाचा स्फोट प्रकार असून त्यात दोन्ही पदाची विभक्ती प्रथमा असते. तर बघा, कर्मधारय म्हणजे काय? हा काय समासाचाच एक पोट प्रकार आहे, पण त्याच्यात दोन्ही पदाची विभक्ती काय असते? प्रथम असते. काय असते? प्रथम असते. त्यात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद हे काय असते? नाम असते. या दोन्ही पदाचा संबंध विशेषण आणि विशेष्य स्वरूपात असतो त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. आता उदाहरण बघा, घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम. भाषांतर म्हणजे अन्य भाषा. इथं बघा, घनश्याम सगळं काय आहे? प्रथम अवस्थेमध्ये. विभक्ती कुठली आहे? प्रथम आहे. म्हणजे जे प्रथमांत विभक्ती असते तिथं काय येतो? कर्मधारय समास. हे लक्षात ठेवायचं. आणि काय असतात ते? एक पद काय असते? विशेषण असते आणि दुसरे पद काय असते? नाम असते. हे इथं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, द्विगु समास. आता ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. आता द्विगु समास ओळखायचं कसं हे लक्षात ठेवा. इथं बघा, द्विगु समास म्हटलं तर इथं काय लक्षात ठेवायचं? फक्त संख्या विशेषण. जिथं संख्येचा असा उच्चार होतो, सप्ताह. तर सप्ताह म्हटलं तर काय होतोय? 7. सप्ताह म्हणजे संख्येचा प्रोनाउन्सिएशन सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा समूह. इथं काय आहे? संख्या विशेषण आहे. काय आहे? संख्या विशेषण. म्हणून काय लक्षात ठेवायचं? कुठला समास होणार आहे? हा द्विगु समास. नेक्स्ट बघा, मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी समास. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो, म्हणजे ज्या कर्मधारय समासात काय असतो? पहिल्या पदाचा जो दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तो काय असतो? लुप्त असतो. म्हणजेच लपलेला असतो किंवा तो दिसत नाही व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यम पदलोपी समास म्हणतात. आता उदाहरण बघा, चुलत सासरा. चुलत सासरा आपण काय बोलतो? चुलत सासरा. आता याच्यामध्ये एक मध्यम पदलोप आहे बघा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. नवऱ्याचा चुलता या नात्याने काय होणार आहे? सासरा. तर आपण शॉर्टकट काय बोलतो? चुलत सासरा आहे, पण याच्यामध्ये काय एक पद लपलेलं आहे म्हणून हे काय होणार आहे? मध्यम पदलोपी समास. प्रश्न क्रमांक 2 बघा, खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. तर गुळांबा या शब्दाचा समास काय होणार आहे? गुळांबा. मध्यम पदलोपी समास. आता गुळांबा म्हटलं तर बघा, गुळांबा. आता याच्यामध्ये एक पद लपलेलं आहे. आता ते पद कुठलं आहे? म्हणजे गुळांबा. हे आपण शॉर्टकटमध्ये लिहितो, पण याच्यामध्ये काय? गूळ घालून केलेला आंबा. गूळ घालून केलेला आंबा म्हणजेच काय? गुळांबा. इथं बघा, गुळांबा या सामासिक शब्दाचा विग्रह गूळ घालून केलेला आंबा हा होईल. म्हणजेच म्हणून कुठलं होणार आहे? मध्यम पदलोपी समास. गुळांबा या सामासिक शब्दात पहिले पद काय आहे? गूळ आहे आणि दुसरे पद काय आहे? आंबा. इथं लक्षात असू द्या, पहिले पद गूळ आणि दुसरे पद आंबा. आणि घालून केलेला मधले, घालून केलेला हे कुठलं पद आहे? मधले पद आहे. लुप्त आहे किंवा काढून टाकलेले आहे म्हणून हे काय? मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहे. आता मध्यम पदलोपी समास आपण बघितला या अगोदरच.
मध्यम पदलोपी समास म्हणजे काय? ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो, विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. आपण हे उदाहरण बघितले, चुलत सासरा म्हणजेच नवऱ्याचा चुलता या नात्याने काय लागतो आपला सासरा. आता खाण्याचे सामासिक शब्द बहुधा हे मध्यम पदलोपी समाजात असतात. आणि इथे हे पण लक्षात असू द्या, जर क्वेश्चन एक्झामला तुम्हाला क्वेश्चन आला मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण ओळखायचे झाले तर सहसा खाण्याचे सामासिक शब्द हे काय असतात? बहुधा मध्यम पदलोपी. जे खाण्याविषयी जे पदार्थ असतात ते काय असतात? मध्यम पदलोपी समासाचेच उदाहरण असतात. आता बघा, कांदे पोहे, मसाला भात, साखर भात. आता कांदे घालून केलेले पोहे, मसाला घालून केलेला भात, साखर घालून केलेला भात, हे काय खाण्याचेच पदार्थ आहेत. तर इथं खाण्याचे पदार्थ आले की सहसा कुठला समास होणार आहे? मध्यम पदलोपी समास. आता नातेसंबंध दर्शवणारे सामासिक शब्दसुद्धा मध्यम पदलोपी समासामध्ये येतात. नातेसंबंध लक्षात ठेवायचे आणि खाण्याचे जे पदार्थ असतात ते लक्षात ठेवायचे, ते कुठल्या याच्यात असतात? मध्यम पदलोपी समासामध्ये असतात. आता उदाहरणार्थ नातेसंबंधामध्ये बघायचं झालं तर मावस भाऊ, मामे भाऊ, नाते जावाई, नात जावाई मावस भाऊ, मावस भाऊ मावशीचा मुलगा, मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा, नात जावाई म्हणजे नातीचा जावाई, म्हणजेच नात जावाई म्हणजेच नातीचा, असं इथं लक्षात ठेवायचं. तर बघा, इथं जे नातेसंबंध दर्शवितात ते आणि जे खाण्याचे पदार्थ असतात ते कुठल्या याच्यामध्ये येतात? कुठल्या समासात? सहसा कुठल्या समासात येतात? ते मध्यम पदलोपी समास. एवढं लक्षात ठेवायचं. आता बहुव्रीही समास बघा. बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तीचा त्यामधून बोध होतो, त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. आता बहुव्रीही समासाचे 4 प्रकार आहेत: विभक्ती बहुव्रीही, नन-बहुव्रीही, सह-बहुव्रीही आणि प्रादिबहुव्रीही समास. आता प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दाचा समास किंवा प्रकार ओळखा. लाल भडक. लाल भडक याचा काय ओळखायचा आहे? आपल्याला समास ओळखायचा आहे. लाल भडकचं काय होणार आहे बघा? कर्मधारय समास. कुठला होणार आहे? कर्मधारय समास. आता लाल भडकचा विग्रह केला तर काय होणार आहे? खूप लाल. काय होणार आहे विग्रह? खूप लाल. आता लाल भडक या सामासिक शब्दातील पहिले पद काय आहे? खूप विशेषण आहे, तर त्यामध्ये दुसरे पद काय आहे? लाल. हे सुद्धा काय आहे? एक विशेषणच आहे. आणि या दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेषण स्वरूपाचा आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे? कर्मधारय समास येणार आहे. त्या अगोदर आपण कर्मधारयाची व्याख्या बघून घेऊया. बघा, हा तत्पुरुष समासाचा स्फोट प्रकार असून त्यात दोन्ही पदाची विभक्ती काय असते? प्रथमांत असते. त्यातले पद हे काय असते? विशेषण असते, तर दुसरे पद हे नाम असते. तसेच या दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेष स्वरूपात असतो, किंवा पहिले पद विशेषण व दुसरे पद सुद्धा विशेषण असते. यास कर्मधारय समास असे म्हणतात. हे इथं लक्षात ठेवायचे, इथं पॉईंट नोट डाऊन करून ठेवायची. बघा, तत्पुरुष समासाचा पोट प्रकार आहे. याच्यामध्ये विभक्ती काय असते हे लक्षात ठेवायचं? प्रथमांत असते. कर्मधारयमध्ये विभक्ती काय असते? प्रथमांत असते. त्यात पहिले पद हे विशेषण असते, दुसरे पद सुद्धा विशेषणच असते. हे सुद्धा इथं लक्षात असू द्या. पहिले पद कधी विशेषण असते आणि दुसरे पद कधी नाम असते. तर याच्यामध्ये उदाहरण बघायचं झालं तर इथं बघा, आपल्याला उदाहरण काय दिले? लाल भडक. आता विग्रह केला तर काय होणार आहे? खूप लाल. काय होणार आहे? खूप लाल होणार आहे. इथं कुठला विभक्ती नाही? प्रथमांत विभक्ती आहे ना, आणि दोन्ही पण काय? विशेषण आहेत, म्हणून काय? आता उदाहरण बघायचं झालं तिथं बघा, घनश्याम. घनश्याम याच्यामध्ये विभक्ती सुद्धा प्रथमांत आहे. इथं घनासारखा, इथं कुठली विभक्ती लागलेली आहे का? नाही. तर ही काय? प्रथमांत आहे. घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम. भाषांतर. भाषांतर म्हणजे अन्य भाषा. काय होणार आहे? अन्य भाषा. नेक्स्ट, नन तत्पुरुष समास. नन तत्पुरुष समास सुद्धा आपण आता बघितलेला आहे. पहिल्याच क्वेश्चनमध्ये नन तत्पुरुष समासचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. नन तत्पुरुष समासमध्ये काय लक्षात ठेवायचं? फक्त पहिले पद लक्षात ठेवायचं. अन, ना, बे, नी, गैर हे शब्द जर शब्दाच्या स्टार्टिंगला आले तर काय समजायचं? नन तत्पुरुष समास आहे. आता नन बहुव्रीही समास बघा. नन बहुव्रीही समास. ज्या समासाचे पहिले पद नकारादर्शक असते त्याला नन बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नी अशा नकारदर्शक शब्दाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, अनाथ. ज्याला नाथ नाही असा तो. ज्याला नाथ नाही असा तो. नन बहुव्रीही. नन बहुव्रीही म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो? नकारदर्शक शब्दाचा वापर असतो. अ, न, अन, नी हे काय? नकारदर्शक काय? नकारदर्शक
शब्द असतात त्याच्यामध्ये. आता अनाथ म्हटलं तर ज्याला नाथ नाही, नाही नाही शब्द आला म्हणजे नकारार्थी झालं, म्हणून काय लक्षात ठेवायचं, नन बहुव्रीही समाज. आता द्विगु समाज म्हणजे काय बघा. द्विगु समाजा म्हणजे ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व समासिक शब्दातून एक शब्दसमूह सुचविला जातो, त्यास द्विगु समाज असे म्हणतात. आता द्विगु समाज म्हणजे काय, संख्या विशेषण असते, संख्या लक्षात ठेवायचं, संख्येचा सारखा उच्चार झाला तर काय लक्षात ठेवायचं, द्विगु समास. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा समूह. प्रश्न क्रमांक 4, अयोग्य या कोणत्या समासाचा असू शकतो. अयोग्य हा कोणत्या समासाचा असू शकतो. तर बघा इथं लक्षात ठेवा. आता तुम्ही ओळखा इथं अयोग्य योग्य नसलेला काय होणार आहे, योग्य नसलेला. इथं हे पण लक्षात ठेवू शकतो, योग्य नसलेला विग्रह काय होणार आहे, योग्य नसलेला. आणि अयोग्य लिहिलं तर इथं अ आला पहिला शब्द, हे इथं लक्षात ठेवायचं. लगेच अ आला म्हणजे काय होणार आहे, नन बहुव्रीही. काय होणार आहे, अ न ना बे गैर आले तर काय होणार आहे, नन बहुव्रीही. कुठला समास होणार आहे हा, नन तत्पुरुष समास. आता सामासिक शब्द म्हणजे 2 किंवा अधिक शब्द जोडून जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. आता सामासिक शब्द म्हणजे काय, 2 किंवा अधिक शब्द म्हणजेच पदे जोडून जो जोड शब्द तयार होतो त्याला काय बोलतात, सामासिक शब्द असे म्हणतात. जेव्हा असा जोड शब्द बनवताना पदातील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाडले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो. उदाहरणार्थ दररोज शॉर्टकटमध्ये बोलतो आपण, पण प्रत्येक दिवशी काय आहे त्याचा विग्रह केला तर प्रत्येक दिवशी. देवदूत म्हणजे देवांचा दूत. समासाचा विग्रह. आता विग्रहाचं वाक्य बघा, एखाद्या सामासिक शब्द ज्या शब्दापासून बनतो त्याचा परस्पर संबंध हे विशद करून दाखवणे म्हणजेच समासाचा विग्रह करणे होय. या समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते. या समासामध्ये विभक्ती प्रत्यय समासाचा विग्रह करताना घालावा लागतो. कधीकधी तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात तेव्हा त्याचं समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाशी दुसऱ्या पदाचा असलेला संबंध विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो, त्यास विभक्तीचे नाव समासाला दिले जाते. आता नन तत्पुरुष समास हा पण बघितलेला आपण, नन तत्पुरुष समास. आता उदाहरण बघायचे झाले तर सुद्धा आपण बघू शकतो. अयोग्य म्हणजे योग्य नसलेला, नास्तिक म्हणजे आस्तिक नसलेला, बेडर म्हणजे डर नसलेला, गैर लागू म्हणजे लागू नसलेला. हे कशाचे प्रकार आहे, सगळे नन तत्पुरुष समासाचे. प्रश्न क्रमांक 5, खालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा. म्हणजेच ज्याला मरण नाही असा. ज्याला मरण नाही असा कोण असतो, अमर असतो. कोण असतो, अमर. अमर हे काय आहे, नन बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. अमर या सामासिक शब्दाचे पहिले पद काय आहे, अ आहे, नकारदर्शक आहे, म्हणून काय आहे, नन बहुव्रीही. पहिला शब्द काय आहे, अ आहे. पहिला शब्द अ आहे. अ आहे म्हणजेच काय आहे, ते नकारदर्शक आहे. तर नन बहुव्रीही समास. नन बहुव्रीही समासाचे उदाहरण आपण याच्या अगोदरच्या याच्यातच बघितलेलं आहे. नन बहुव्रीही समास म्हणजे काय, तर बघा, नन बहुव्रीही म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये नकारदर्शकता असते. काय असते, नकारदर्शकता असते, म्हणून ते काय, नन बहुव्रीही समास असतो. इथं सुद्धा दिलेलं आहे बघा, ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नन बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासाच्या पहिल्या पदात अ, न, नी अशा नकारदर्शक शब्दाचा वापर होतो. आता अनाथ म्हटलं तर ज्याला नाथ नाही असा तो काय आहे, नकारदर्शक, म्हणून कुठला होणार आहे, नन बहुव्रीही समास. आता विग्रह करायचा झाला तर बघा, आमरण हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. विग्रह मरेपर्यंत. मृत्यूवर विजय मिळवणारा असा कोण असतो, तो शिव. मृत्यूवर विजय मिळवणारा हे काय आहे, प्रथम विभक्तीमध्ये आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण समास या टॉपिकवरती आपण क्वेश्चन बघितलेले आहे आणि समासाचा पूर्ण टॉपिक हा आपण या 5 प्रश्नांमध्ये सर्व कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला याची PDF लागत असेल तर टीच विथ प्रतिभा हे आपले यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब नाही, टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला याची PDF तिथं अवेलेबल करून देणार आहे. तर आपण याच्या अगोदरसुद्धा भरपूर GMCचे व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याच्या सर्व PDF आपण टीच विथ प्रतिभा या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज बघू शकता. चॅनलवर नवीन असणार त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील.